नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजेच मंगळवारी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि त्याबरोबर फिन निफ्टीची जी एक्सपायरी होणार आहे त्यामध्ये आपल्याला एक्सपायरी ट्रेड प्लॅन करण्यासाठीच्या ज्या काही इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल आहेत त्या पाहणार आहोत. त्या अगोदर आजचं जे काही कामकाज झालेलं आहे पहा, अगदी खूप दिवसापासून त्याची वाट पाहत होतो आपण 25,000 आणि आज आपण जे म्हणू शकतो ना तिथे पोहोचलो, परंतु 25,000 आलेलं नाही आहे. म्हणजे आपला जो काही हाय बनलेला आहे 24,999.75 म्हणजे 0.25ची सुद्धा किती किंमत आहे हे आज लक्षात आलेलं असेल. आणि अगदी ज्या सेलिब्रेशनची सगळ्यांनी तयारी केलेली होती किंवा सगळेजण ज्याची वाट पाहत होती ते आलेलं नाही आहे. तसं आपण एखादी नॉर्मली लेवल ज्यावेळेस डिस्कस करतो ना त्यावेळेस 50.50 1-2 पॉईंटने जरी गेलं तरी आपण ते समजत असतो की ते अचीव झालेलं आहे टार्गेट. परंतु आज फक्त या 25 पैशांमुळे किंवा 0.25ने आपलं 25,000चं स्वप्न राहिलेलं आहे. आता ते किती दिवसासाठी राहतं हे माहिती नाही, पण सध्या तरी आजच्या दिवशी तरी 25,000 आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. आता उद्यासाठीच्या महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत ते पाहूयात. व्हिडिओ अगदी शॉर्ट असणार आहे, जास्त काही डिस्कशन नसणार आहे यामध्ये. अगदी शॉर्टमध्ये आपण पाहूयात की काय असणार आहे. पहा, काल जे डिस्कशन केलेलं होतं काल आपण सरळ आपलं जे ॲनालिसिस होतं आपण कॉल साईडचे ट्रेड प्लॅन करणार होतो. आपण पुट साईडला किंवा शॉर्ट साईडच्या पोझिशन बनवणं अवॉइड करणार होतो. फक्त त्यामध्ये काय चर्चा केली होती, जर फ्लॅट ओपन होते किंवा जर मोठं गॅप अप होतं. आता बाकीच्या कंडिशन तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असतील. आता जर गॅप अप होतं आहे 100 ते 150 पॉईंटच्या आसपास तर आपण काय वाट पाहणार होतो, मार्केटला पुन्हा एकदा रिट्रेस्ट करू द्या. आणि ते कुठपर्यंत तर 24,860 किंवा 920 असेल, 860 असेल किंवा 820 या लेवलपर्यंत. तर काय झालं आहे 860 म्हणजे हा जो गॅप होता तो फिल होताना आपल्याला पाहायला मिळालं. काय इथे येऊन एक परफेक्ट डबल बॉटम फॉर्मेशन किंवा तुम्ही कोणतंही फॉर्मेशन म्हणा याला इथे आणि एक चांगला ब्रेकआउट मिळाला. आणि त्यानंतर सुद्धा 100 ते 1,200 पॉईंटची मुवमेंट अगदी आरामात, कारण का हा लो आहे परंतु तुम्हाला सिग्नल या ठिकाणी मिळालेला बा. कोणत्याही लेवलला कशा पद्धतीने काम करायचं असतं की काहीतरी फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे. हे फॉर्मेशन बनलं, इथे ब्रेकआउट आला आणि हे जे टार्गेट आपण टार्गेट हे काय डिस्कशन केलेलं होतं त्यावेळेस 24,920 24,980 आणि सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणून 25,000. 25,000च्या वरती आपण 25,020 ते 30पर्यंतची वाट पाहणार होतो, परंतु ते झालेलं नाही आहे. म्हणजे हे दोन्ही टार्गेट आलेले. फक्त इथे ज्यावेळेस ही शूटिंग स्टार असेल किंवा हे कन्सोलिडेशन असेल, इथे काय होतं आपण पुट साईडचे ट्रेड नक्कीच घेणार नव्हतो. म्हणजेच इथे प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं होतं. आशा आहे तुम्ही प्रॉफिट बुक केलं असेल, केलं आहे की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की आज तुम्ही कशा पद्धतीचे ट्रेड प्लॅन केलेले आहेत. आणि त्याबरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. आणि त्यानंतर एक शार्प कट आपण पाहिलं आहे, याला प्रॉफिट बुकिंग म्हणा, करेक्शन म्हणा, काहीही म्हणा, पण अगदी ज्याला आपण म्हणतो ना ऑपरेटर बास्केट ऑर्डर ट्रिगर झाल्यासारख्या ह्या सर्व ऑर्डर ट्रिगर झालेल्या आहेत. म्हणजे फक्त 25 पैशाने आपलं 25,000 पाहायचं राहिलं आहे. आणि या ज्या बास्केट ऑर्डर आहेत ज्याची वाट पाहत असतील, कदाचित ऑपरेटर असतील, FIs असतील, तर त्यांनी तिथून एक चांगला फॉल आणि मार्केट मग त्यानंतर ना वरती गेले ना खाली गेले, त्या एका छोट्याशा रेंजमध्येच पूर्ण दिवसभराचं कामकाज आपल्याला होताना पाहायला मिळेल. आता उद्या कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. फ्लॅट ओपन होतं आहे तर पहिलं ही लेवल खूप महत्त्वाची आहे. ती लेवल असणार आहे 24,880. 860 आहे ॲक्च्युली, परंतु 880 ब्रेक होण्याची वाट पहा, कारण का इथे 860 आहे, याच्यावरती गेलं तरी हा हाय राहतो. म्हणून आपण 880च्या वरती ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि त्यानंतर जे आपलं टार्गेट असणार आहे ते हे जे टार्गेट बनलेलं आहे आपलं 24,960 आणि 24,960च्या वरती जर आपण उद्या निघतोय ना तर नक्कीच आपल्याला 25,000 25,020 पाहायला मिळेल. आपलं जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 25,020. फक्त एक लक्षात ठेवा, काय होऊ शकतं मार्केट इथे येऊन कदाचित हा हाय ब्रेक होऊन ट्रॅप करून पुन्हा खाली येऊ शकतो. फक्त इथे काय करायचं आहे, सावध राहायचं. जर एखादं बेरिश फॉर्मेशन बनतं किंवा मार्केट पुन्हा 24,980च्या खाली येते तर आपला प्रॉफिट बुक करायला विसरायचं नाही आहे. आपण नक्कीच पुटचा ट्रेड मी उद्यासाठी सुद्धा अवॉइड करणार आहेत. मग तो अप साईडला भेटू द्यात किंवा डाऊन साईडला भेटू द्यात, मी पुट उद्यासाठी सुद्धा अवॉइड करणार आहे. जर हेच फॉर्मेशन या पद्धतीने मार्केट इथे सिस्टम करून ब्रेकडाऊन देतो आहे तर जी महत्त्वाची लेवल आहे ती ब्रेक होईपर्यंत ती लेवल असणार आहे 24,680. पुटचा विचार करणार नाही आहे. म्हणून इथून जरी रिव्हर्सल येते ना तर आपण त्याला क्लोजिंगपर्यंत पाहणार आहोत किंवा चांगलं मोठी कॅन्डल बनत नाही तोपर्यंत आपण पुट अवॉइड करणार आहे. कॉल साईडचे हेच ट्रेड असणार आहेत. आता डाऊन साईड कुठपर्यंत जाऊ शकतं, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि खाली जायला सुरुवात करते ना तर मग ती लेवल असू शकते 760 असेल, 720 असेल, 680 असेल. इथपर्यंत मी बाय ऑन डिप्सचाच विचार करणार आहे. तुम्ही तुमच्या ॲनालिसिसप्रमाणे इथे थोडंफार छोटे मोठे पुट घेऊ शकता, काही हरकत नाही, कारण का ज्या पद्धतीचा फॉल आला आहे मार्केटने सस्टेन केलेला आहे या पद्धतीचं फॉर्मेशन ब्रेकडाऊन नंतर एक चांगलं टार्गेट मिळू शकतं. परंतु मी शक्यतो बुलिश ट्रेंड आहे, मी ट्रेंडच्या अगेन्स्टमध्ये अवॉइड करतो. म्हणून मी आज या दोन्ही गोष्टी वेगळ्या करून का सांगतो आहे, कारण का माझा अप्रोच आणि तुमचा अप्रोच थोडा वेगळा असू शकतो या ठिकाणी. म्हणून जर तुम्हाला इथे पुटचे ट्रेड बनत असेल तर नक्कीच घ्या. 25 ते 30 पॉईंटचा तुमचा जो काही स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस लावून मग हे जे लेवल मी डिस्कस करतो नाही ते तुम्ही ॲज अ टार्गेट म्हणून यूज करू शकता. मी तरी स्वतः इथे अवॉइड करणार आहे. 680 म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये फ्लॅटने असू द्यात किंवा गॅपडाऊनने, फक्त गॅपडाऊन खाली झाल्याच्यानंतर मी वाट पाहणार आहे काही फॉर्मेशन बनतं आहे का तर आणि तरच मी पुट ट्राय करणार आहे. 680च्या खाली जातो आहे तर
शक्यतो मी डायरेक्शनल ट्रेड प्लॅन करेल 200-250 पॉईंटसाठी, किंवा मग इंट्राडे जे काही 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे, त्यानंतर मग 620 असेल, 560 असेल आणि 500 याच्यासाठी उद्याच ते टार्गेट येतील याची शक्यता थोडी कमी आहे. परंतु मी हे यासाठी समजून सांगतो आहे की जोपर्यंत 24,680 ब्रेक होत नाही तोपर्यंत मी कोणत्याही कंडिशनमध्ये पुटचा ट्रेड प्लॅन करणार नाही. छोटे मोठेमध्ये बनू शकतात स्कॅल्पिंगसाठी किंवा अगदी 10, 20, 30, 40, 50 पॉईंटसाठी, परंतु मोठा ट्रेड जो आहे ओरिजिनल क्वांटिटीने तो याच्या खालीच प्लॅन करणार आहे. तिथपर्यंत मी बाय ऑन डिप्सचा विचार ॲटलिस्ट निफ्टीमध्ये तरी करणार आहे. आता दुसरा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे, जे आपण डिस्कशन केलं होतं की कॅचअप रॅली येऊ शकते आणि ती आपण पाहिली होती की अतिशय परफेक्ट. बाय द वे आमचे जे ट्रेड होते ना, निफ्टीमध्ये ही BTST होता, बँक निफ्टीमध्ये ही BTST होता आणि मिडकॅपमध्ये सुद्धा BTST होतं. त्याच्यामुळे ते सगळे ट्रेड चांगले मिळालेले आहेत. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ते चेक करू शकता. इथे सुद्धा काय डिस्कशन केलेलं होतं, जर मार्केट वरती जात आहे तर 51,500 ब्रेक व्हायची वाट पाहिजे, त्याच्यावरती आपण बाईंगची पोझिशन क्रिएट करू शकतो. पहिलीच कॅन्डल त्याच्यावरती ओपन होऊन गेली म्हणजे इथे तुम्हाला ट्रेड प्लॅन करणं जमलं नसणार आहे. त्याच्यानंतरची दुसरी लेवल होती ती होती 51,750, 800. हे का समजून सांगतोय मी तुम्हाला, वेळोवेळी अशा पद्धतीचं कामकाज होत असतं, फक्त आपल्याला लक्ष. आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर 51,500 डिस्कस केलं तर म्हणजे लगेच 51,500ला ट्रेड मिळाला असं होत नाही. कारण का इथे काहीतरी फॉर्मेशन म्हणजे फ्लॅट ओपन होऊन इथे फॉर्मेशन बनवून ब्रेकआउट होऊ द्यात, इथे ओपन झाले मार्केटला, इथे सस्टेन रिटेस्टिंग होऊ द्यात आणि नंतरून काहीतरी सिग्नल मिळू द्यात, तरच बाईंग बनणार आहे. तसं इथे काही झालेलं नाही आहे. त्यानंतर मार्केट इथे गेलं आणि ही जी लेवल आपण डिस्कस केली ती 750, 800ची मार्केट पुन्हा रिटेस्टिंगला आले, थोडे वेळ कामकाज केले आणि एक नवीन ब्रेकआउट इथे क्रिएट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे तो ट्रेड प्लॅन करता आला असेल. आणि मग त्यानंतर जे आपण डिस्कशन केलं तर 51,800च्या वरती 52,000 असेल किंवा 52,200 असेल तर इथपर्यंत तुम्हाला एक चांगलं टार्गेट मिळालेलं असणार आहे 300 ते 400 पॉईंटचं निफ्टीमध्ये. मग तुम्ही जे काही इन द मनी ॲट द मनी ट्रेड करत असाल त्या पद्धतीने तुम्हाला इथे टार्गेट मिळालेलं असणार आहे. पुन्हा इथून ज्यावेळेस निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झालं त्याच वेळेस बँक निफ्टीमध्ये 3च कॅन्डलमध्ये जवळजवळ 800 ते 1000 पॉईंटचा फॉल पाहायला मिळेल. नंतर काहीही जास्त झालेलं नाही. आता उद्या कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो का, इथे जर तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली ना तर ही एक बेस्ट ट्रेंड लाईन असू शकते आणि इथे ही एक ट्रेंड लाईन, या दोन ट्रेंड लाईनवरती फोकस करायचा आहे. जर मार्केट फ्लॅट किंवा थोडंफार गॅपअप होऊन ही लेवल ब्रेक करते, ती लेवल येऊ शकते 51,550, 600. ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही बाईंग पोझिशनमध्ये जाऊ शकता. पण त्याचं टार्गेट पहिलं 51,800 असणार आहे. लक्षात घ्या, हे 200 पॉईंटसाठी पहिला ट्रेड प्लॅन होईल. कदाचित इथून सुद्धा रिव्हर्सल येऊ शकतं, पण हा प्लॅन इथं असणार आहे. बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल येते तर पुट नक्की घेऊ शकता. जो निफ्टीमध्ये आपण अवॉइड करायचा विचार करतो ना तो निफ्टीमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि 51,800 ब्रेक झालं तर मग पुन्हा हा हाय टेस्ट करायला मार्केट जाऊ शकतो. उद्यासाठी तरी ॲटलिस्ट 52,400 याच टार्गेटसाठी प्लॅन करा. 52,400 जर ब्रेक होते तर आपण वरच्या लेवल डिस्कस करूयात. बाय द वे हे सर्व विकली ॲनालिसिसमध्ये जे वरती लेवल आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या. डाऊन साईड कुठे आहे तर 51,300 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही विचार करू शकता, पण लगेच नको. तर 51,200 हा जो झोन आहे ना तो बाईंगसाठी यूज होऊ शकतो. फ्लॅट ओपनिंग येतं, इथे काहीतरी कन्सोलिडेट करून ब्रेकआउट येतो तर बाईंगसाठी यूज होऊ शकतो. मग 51,200च्या खाली आपण पहिला पुटसाठीचा ट्रेड प्लॅन करू शकतो. एक इथे असू शकतो, एक इथे असू शकतो आणि इथे 52,200 ब्रेक झाल्याच्या नंतर तर 51,200 नंतर 51,000 आणि 50,800 हे तुमचं टार्गेट असणार आहे. 50,800च्या खालच्या लेवल सध्या दिसत नाही आहे, परंतु एक लेवल हाताशी असावी म्हणून 50,500 जे काही लेबनॉनमध्ये वगैरे चालू आहे त्याचा जर काही इम्पॅक्ट पाहायला मिळाला तर या लेवलची आवश्यकता पडेल, ती 50,500 असणार आहे. बाकी एक्स्ट्रा काही करायचं नाही. मार्केट बुलिश आहे हे लक्षात ठेवा. मी निफ्टीमध्ये तरी पुट कोणत्याही कंडिशनमध्ये ट्राय करणार नाही जोपर्यंत 680 ब्रेक होत नाही. बँक निफ्टीमध्ये मी थोडाफार विचार करू शकतो. आणि तिसरा जो इंडेक्स आहे फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे. आता जे झालं आहे त्याचा विचार वरती आहे, परंतु सेम सिच्युएशन आहे इथे. मग ती लेवल असणार आहे खाली 23,240, 250 हा एक झोन असणार आहे आणि वरती 23,400 राऊंड फिगर जी आहे ते 23,400. 380 येत आहे परंतु 23,400 फ्लॅट ओपनिंग नंतर याच्यावरती तुम्ही कॉलची पोझिशन ट्राय करू शकता. 150 ते 200 पॉईंट इथे सुद्धा तुम्हाला मिळतील. उद्या एक्सपायरी आहे हिरो झिरोचे म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने स्टॉप लॉस ट्रेल करत चला. आणि डाऊन साईड जी आहे ते 23,240, 250 ब्रेक झाल्याच्या नंतर आपण ट्राय करू शकतो. इथे सुद्धा 150 ते 200 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे दोन्हीकडेही वरती 100 ते 150 पॉईंट आणि खाली 150 ते 200 पॉईंट. पण या लेवल महत्त्वाच्या आहे. याच्या बाहेर पडलो तर आणि तरच ट्रेड प्लॅन करायचा आहे. मग तो अपसाईडला जाऊ द्यात किंवा डाऊनसाईडला. फक्त मोठं गॅपअप झालं, रिटेस्टिंगला येऊन इथे एखादा डबल बॉटम किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनते तर, आणि गॅप डाऊन ओपन झालं तर इथे येऊ द्यात आणि पुन्हा नवीन ब्रेकडाऊन काहीही बनला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. बाकी एक्स्ट्रा इथेही काही करायचं नाही आहे. ज्या बाजूला ट्रेड मिळेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही पुटसाठी सुद्धा ट्रेड प्लॅन करू शकता. निफ्टीमध्ये मी स्वतः तरी पुट अवॉइड करणार आहे. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर सुद्धा शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.